सहकार चळवळ मजबूत करणे आवश्यक असून त्यातील दोष काढायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या नरूभाऊ लिमये स्मृती आर्यभूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे आणि ज्येष्ठ पत्रकार विजय कोळेकर यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या समारंभाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, कृषी परिषदेचे अध्यक्ष विजय कोलते, मुद्रणालयाचे अध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि संचालक अंकुश काकडे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सहकार चळवळ टिकवली पाहिजे. ही चळवळ मजबूत करणे आवश्यक असून त्यातील दोष काढायला हवेत. सहकार क्षेत्र वाढवताना त्याचे निकष आणि शिस्त पाळली तरच सहकारी संस्थांच्या मागे शासन खंबीरपणे उभे राहील. 1991च्या पूर्वी देशाचा विकास दर 3.5-4% पुढे जात नव्हता. त्यामुळे सहकार आणि खाजगी क्षेत्रात स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने केंद्र सरकारने आर्थिक बदल केले. दोन्ही क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा झाली. त्यामुळे काही संस्था टिकल्या तर काही टिकू शकल्या नाहीत. अनेक ठिकाणी खाजगी संस्थांपेक्षा सहकारी संस्थांची कामगिरी चांगली राहिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत होणारे चढ उतार आणि बदलणारी धोरणे यामुळे काहीशा अडचणी निर्माण होतात. राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेचे निकष न पाळल्यामुळे बँकेकडे परवाना नव्हता. सरकारने या बँकेवर अधिकारी नेमल्यावर बँकेला 61 वर्षांनी पहिल्यांदा परवाना मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही टिकवण्यासाठी विश्वासार्ह पत्रकारांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. आज दोन्ही क्षेत्रामध्ये काम करणं अवघड. सहकार क्षेत्राच्या व्यथा आप्पासाहेबांनी मांडल्या. जेव्हा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा कृषी औद्योगिक समाज रचनेची अर्थव्यवस्थेची संकल्पना मांडली, त्या सहकाराला प्राधान्य दिलं आणि सहकाराला जवळजवळ सार्वजनिक क्षेत्रासारखेच पब्लिक सेक्टर सारखेच महत्व दिलं. मोठ्या प्रमाणात भाग भांडवलामध्ये भाग घेऊन इन्कम टॅक्स पासून बाजूला ठेवून सहकारी खात्याचं प्रोटेक्शन, संरक्षण, मदत देऊन हे सहकारी क्षेत्र आपण वाढवलं. कारण त्यातली मूळ संकल्पना होती की यातून उद्योगामध्ये, व्यापारामध्ये ग्रामीण भागातली माणसं, बहुतेक शिक्षण न झालेली माणसं, शेतकरी माणसं, काही फार मोठी जमीन होती, जमीनदार होते अशी नाही, सामान्य माणसं ही पुढे आली. त्यांना नेतृत्व करता आलं, त्यांना हा उद्योग उभा करता आला. आणि आता एखादं एवढे मोठे युनिट चालवायचं म्हणजे आजकाल खाजगी क्षेत्रामध्ये कित्येक MBA, कित्येक इंजिनियर, मॅनेजर हे एवढा मोठा पसारा उभा करतात, चालवतात. पण आज सहकारी क्षेत्रामध्ये मात्र अतिशय सामान्य माणसं, लोकांनी विश्वास टाकला, लोकांनी निवडून दिलं, पण त्यांनी ही सगळी यंत्रणा अगदी एका मोठ्या उद्योगपतीप्रमाणे ऑन द जॉब ट्रेनिंग, काय कोणाला कसा रेझोल्युशन मांडायचा, कसा ठराव मांडायचा, सहकारी कायदा काय, त्यामध्ये कलम काय, कोणाला सुरुवातीला काय माहित असतं, पण सगळे शिकले. आणि चांगल्या तज्ञ वकिलांशी देखील चर्चा करेपर्यंत ते सर्वसामान्य शिकले. काही फॉर्मल शिक्षण कित्येकांचं झालं होतं, काहींचं झालं होतं. अप्पासाहेबांचं इंजिनिअरिंगचं शिक्षण होतं. पण ते सगळं करून सुद्धा या क्षेत्रात आले. प्रचंड मोठी सरकारने साथ दिलीच दिली, ती कोणीच नाकारू शकला. आणि त्यातून हे क्षेत्र उभं राहिलं. 91च्या आर्थिक
बदलानंतर स्पर्धेचं वातावरण निर्माण झालं. केंद्र सरकारने जाणून बुजून स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून कार्यक्षमता वाढेल आणि त्याचा लाभ, प्रत्यक्ष लाभ ग्राहकांना मिळेल, ही संकल्पना पुढे ठेवली. आणि स्पर्धा इथं एका ठिकाणी शाही होती, बऱ्याचशा ठिकाणी तिथे स्पर्धा नाही. सहकारी चळवळीला खाजगी क्षेत्राची स्पर्धा निर्माण झाली. त्या स्पर्धेमध्ये कित्येक ठिकाणी सहकार क्षेत्र टिकू शकलं नाही, कित्येक ठिकाणी सहकार क्षेत्र मजबूत झालं आणि खाजगी क्षेत्रापेक्षा चांगलं आपले युनिट्स त्यांनी चालवले, उभे केले. यावेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 35 लाखांची मदत करण्यात आली. आप्पासाहेब राजळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे हा मदतीचा डिमांड ड्राफ्ट यावेळी देण्यात आला.